हाय हॅलो नमस्कार। ही जी वेळ आहे ती दुपारची आहे आणि हे पिंजार पसरवण्याचं काम चालू आहे। 2-3 दिवस झाले भाताचं काम चालू होतं, भात मळणी कापणी वगैरे। तर सध्या हे सगळं काम झालेलं आहे आणि समोर दिसत असेल भात हा सुकत घातलेला आहे। भरपूर प्रमाणात भात झाला आणि हे बघा हे घर आहे माझ्या सासरचं। तर इथे मी सध्या आलेली आहे 15-20 दिवसासाठी सुट्टी आहे। दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी दरवेळेला कोल्हापूरला म्हणजे सासरी माझ्या येते आणि मी राहते गुजरातला। दिवाळी वेकेशन आणि मे महिना मी 15-20 दिवस सासरी येते। आधीमध्ये यायला भेटत नाही कारण मुलांना सुट्ट्याही नसतात। जास्त दिवस सुट्ट्या असल्या तरच येते कारण खूप लांबचा प्रवास आहे। आणि 4 व्हीलर दिसलीच असेल तर ती इथे लावली आहे आणि ते पिंजार पगाळण्याचं काम चालू आहे, म्हणजे सुकवणं। भाताचं हे पीक आहे म्हणजे पिंजार आहे, ते सुकवलं जातं। एक 4-5 दिवस असंच पसरून सुकवायचं। आधीमध्ये ते उलटलं जातं आणि मस्त असं उन्हामध्ये सुकवायचं। पाऊस नाही आला तर चांगलंच आहे, नाहीतर मग पिंजार पूर्ण भिजतं आणि ते वाळवण्यासाठी अजून जास्त दिवस मग वाट बघावी लागते। तर इथे खूप चांगलं झालं की पिंजार मस्त पसरलेलं आणि ते सुकलेलंही। माणसं पण होती, 2-3 माणसं होती पिंजार पसरण्यासाठी। इथे मीही तुम्हाला दिसली असेल पिंजार पगळत आहे आणि ही दुपारची वेळ आहे। जेवण वगैरे झालं, सर्व कामं झाली, घरातली भांडी वगैरे कपडे झाले आणि ते ऊन आहे बघा किती कडक। तर त्यामध्ये आई पण आहेत म्हणजे माझ्या सासूबाई आणि मी पिंजार पगळते आहे। कामगार पण होते 2-3 माणसांना आम्ही घेतलेलं कारण भरपूर पिंजार होतं। भात भरपूर प्रमाणात झालेला त्यामुळे पिंजारही भरपूर होतं आणि खूप कष्ट करावे लागतात। धान्य घरात आणायचं, पिकवायचं वगैरे तर खूप कष्ट करावे लागतात। तर हे सगळ्या गोष्टी भाताच्या आहेत, पिंजार वगैरे पगळणं। आता हे पिंजार पगळून झाल्यावर व्यवस्थित असं सुकल्यावर म्हणजे 2-3 वेळा तरी हे असं उलटं पालटं करावं लागतं। उलटं पालटं करून झाल्या व्यवस्थित असं सुकवलं की ते एका ठिकाणी रचलं जातं आणि त्याची व्हळी अशी रचली जाते किंवा व्हळी घातली जाते। तर आता हे आम्ही आदल्या दिवशी पसरवलेलं हाताने म्हणा किंवा एक काठी आहे त्याच्याने पूर्णपणे ओलं होतं, तर ते भात वगैरे काढून झाल्यानंतर पूर्ण पसरवलं आणि परत आता हे उलटं करतोय जेणेकरून ते व्यवस्थित असं सुकलं जावं। सुकल्यानंतर ते एका ठिकाणी रचलं जातं, तेही तुम्हाला दाखवेल। तर ही समोर मशीन आहे ती भात मळणीची मशीन आहे। भात मळून वगैरे झाला आणि ते सुकत घातलं एका पट्टीवरती। आता ते व्यवस्थित असं सुकलं एकदम कडक असं उन्हामध्ये। फक्त ऊन लागतं पिंजार वगैरे सुकण्यासाठी किंवा भात वगैरे सुकण्यासाठी। शेंगासुद्धा सुकवायला घातलेल्या आहेत आणि इथे थोडासा ब्रेक झाला आहे, पाणी वगैरे पितात आहे। ऊन मस्त कडक पडलेलं आमच्यासाठी तरी चांगलं झालं की भातही व्यवस्थित सुकला आणि पिंजारही। पाऊस पडला असता तर खूप काय म्हणतात अवघड झालं असतं, परत मग आम्हाला ते जास्त अजून 3-4 दिवस सुकवावं लागलं असतं। तर इथे मी मोबाईलमध्ये एडिटिंग करत बसलेली व्हिडिओची, तर तेव्हा ह्या कोंबड्या माझ्या आजूबाजूला फिरत होत्या, मग मी थोडंसं असं शूट केलं। इथे मी गोट्याच्या इथे आलेली आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी गोटा दाखवलेला, जनावरं वगैरे होती, म्हशी होत्या, एक पाडी आहे। तर इथे मस्त अशी बसलेली मी आणि कोंबड्या इथे बघा दाणे वगैरे खात होते, आजूबाजूला माझ्या होत्या। तर एडिटिंग थोडंसं पिंजार पसरल्यानंतर मी आली इथे गोट्याच्या इथे, एक व्हिडिओ एडिटिंग केला कारण भरपूर व्हिडिओ बाकी आहेत। तर इथे संध्याकाळी घाऱ्या चालू होत्या, भोपळ्याच्या घाऱ्या ज्या संक्रांतीला करतात। तर शेतातली कामं प्लस घरातली कामं त्याच्यामुळे वेळ भेटत नाही आईंना, कारण आई एकट्याच असतात इथे करणाऱ्या। घरातलं पण भरपूर करावं लागतं आणि तुम्हाला माहितीच असेल घरातली कामं कधीही दिसत नाही। सकाळपासून रात्रीपर्यंत करत असलो तरी पण कधीही दिसत नाही, पण बाहेरची कामं पटकन दिसतात आणि आईंना पण कंटाळा येतो घरातली कामं करायला, त्यामुळे ते जास्त लक्ष घालत नाही। फक्त जेवण वगैरे कपडे भांडी एवढंच करतात आणि त्यांना शेतातलंच काम करायला आवडतं आणि शेतात
शेतातली कामं भरपूर असतात, त्यामुळे घरातलं प्लस शेतातलं करता येत नाही. तर इथे आईने संक्रांतीला घाऱ्या केल्या नव्हत्या आणि सगळ्यांची इच्छा झाली घाऱ्या खाण्याची, भोपळ्याच्या घाऱ्या. तर मग आईंनी या केलेल्या आहेत. आमच्या शेतातला भोपळा होता, तो मी शूट करू शकली नाही कारण प्रत्येक वेळेला फोन घेऊन शूट करू शकत नाही कारण खूप कामं असतात. मीही कामातच असते गेल्यापासून येईपर्यंत, त्यामुळे मग मला शूट करायला जमत नाही प्रत्येक गोष्ट. ते इथे मी बसलेली तळत आणि आई घाऱ्या थापतात आहे, तर तोपर्यंत मी मोबाईलमधून शूट केलं. खूप सुंदर झालेल्या घाऱ्या, पण खूप मेहनत असते घाऱ्या करायला. मी पहिल्यांदा आईंना बघितलं घाऱ्या करताना, म्हणजे पहिल्यांदा कशा करतात त्या घाऱ्या बघितलं, फक्त ऐकलेलं, खाल्लेल्यासुद्धा, पण कशा करतात ते माहीत नव्हतं. तर शेतातला भोपळा एक मिळाला चांगला, तर त्याच भोपळ्याच्या घाऱ्या आहेत या, पिकलेला चांगला मस्त पिवळा. तो मला शूट करता नाही आला. मग ताजा भोपळा भेटलेला तर पटकन घाऱ्या करून घेतल्या, कारण एकदा राहिलं की राहून जातं. आणि मी जोपर्यंत आहे इथे तर तेव्हाच आईंना मदत होते, त्याच्यानंतर मग मदत होत नाही. म्हणजे घरातलं शेतातलं त्यांना खूप त्रास होतो. तर म्हटलं मी आहे तोपर्यंत अशा गोष्टी करून वगैरे आम्ही खातो. जास्तीची कामं वगैरे किंवा खाणं पिणं वेगळं असं करून खाल्लं जातं. तर इथे घाऱ्या चालू आहेत मस्तमध्ये. जास्त प्रमाणातच कराव्या लागतात कारण आमची जॉईंट फॅमिली आहे. तर आणि ह्या 2-3 दिवसात संपल्यासुद्धा चहाबरोबर तर खूप सुंदर लागतात. नुसत्याही खाऊ शकता आणि चहाबरोबर पण खाऊ शकता. तर इथे आई करत होते तेव्हा मी आईना सांगितलं की तीळ लावा वरतून. आई बोलल्या की मी आतमध्ये पिठामध्ये थोडं तीळ टाकले, तर ते मला दिसत नव्हतं. मग मी म्हणाले वरतून अशा टाका, छान असतात, छान लागतील वगैरे. आणि घरचे हे तीळ आहेत ते घरचे आहे, त्यामुळे आम्ही कंजूसी वगैरे केली नाही तीळ लावायला. मस्त असे तीळ जास्त प्रमाणात लावले आणि इथं फायनली घाऱ्या झालेल्या आहेत. अजून आहेत थोड्या गरम आता या थंड करायला ठेवलेल्या. आणि रात्रीची मिसळ केलेली. मी आली तर वेगवेगळं काही ना काही करत असते आणि ह्यांना खायला देत असते, कारण आईंना ह्या गोष्टी जमतही नाही आणि त्या जास्त ह्या गोष्टीमध्ये पडत नाही. आपली भाकरी थापली, कुठली भाजी केली शेतातली की झालं. तर आम्ही आल्यावरच, म्हणजे ताई किंवा मी आल्यावरच ह्या गोष्टी बनतात. वेगवेगळ्या व्हरायटी आम्ही करून घालतो, तर ती लोकं पण खुश होतात. तर आज मिसळचा बेत होता. मूग मटकी आणलेली आणि हे पाव आणलेत बघा. इथे गावच्या साईडला या प्रकारे पावाच्या लाद्या मिळतात, तर 3 आणलेले कारण माणसं भरपूर आहेत. आणि भात लावलेला, म्हणजे भात हा कंपल्सरी खाल्लाच जातो आमच्या घरात. तरी सकाळ संध्याकाळ एक वेळेस भाकरी नसले तर चालेल, पण भात हा खाल्लाच जातो. तर मी थोडासा भातही लावला, ज्यांना भात खायचा असेल ते खातील. तर आम्ही तर पोट भरून मिसळ खाल्ली, 1-2 जणांनीच भात खाल्ला. तर जेवण राहिलं तरी एवढं काही वाटत नाही, कारण जनावरं आहेत त्यामुळे शिल्लक राहिलं तरी ते जनावरांच्या पोटात जातं, जो काय भात उरलेला वगैरे असेल. त्यामुळे जेवण राहिलं तर काहीच वाटत नाही. आणि हा जो लिंबू मी दाखवला आहे खूप मोठा, तो आमच्या झाडाचा आहे आणि पहिलाच लिंबू आहे जो झाडाला लागला आहे. नवीन झाड आम्ही लावलेलं ते, आणि रसही भरपूर होता लिंबूमध्ये.